नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं मेडिकल सिम्प्लिफाईड या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतच तुमचे जे पण काही प्रश्न असतील ते तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता. आणि आतापर्यंत फ्री व्हॉट्सअप ग्रुप काउन्सिलिंग साठी जॉईन नसेल केलं तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही जॉईन करू शकता. ठीक आहे, आज आपण या व्हिडिओमध्ये काय बघणार आहात तर या व्हिडिओमध्ये BDS गव्हर्नमेंट कॉलेजेसचे सोबतच प्रायव्हेट कॉलेजेसचे महाराष्ट्र 85% कोटामधून किती सीट असतात आपल्याला कॅप राऊंड मधून ते या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे बघणार आहे. ठीक आहे, हा जेवढा पण डाटा आहे तो मी CET सेलच्या ऑनलाईन वेबसाईट वरून काढण्यात आलेला आहे आणि तोच फक्त डाटा तुमच्या समोर मी हे सांगत आहे. ठीक आहे, तर सगळ्यात अगोदर जर का आपण गव्हर्नमेंट कॉलेजेसचे जागा बघितले महाराष्ट्रामध्ये तर बघा 5च कॉलेजेस आहे. ठीक आहे, तर त्या 5 कॉलेजेसमध्ये 275 जागा आपल्याला स्टेट कोटामधून बघण्यास मिळतात आणि सोबतच प्रायव्हेट कॉलेजमध्ये 240 जागा आपल्याला CET सेल मधून भरण्यात येतात आणि ते 2040 जागा आहेत. ठीक आहे, तर टोटल मिळून 2282 जागा आपल्याला बघण्यास मिळतात. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण विचार केला की टोटल नंबर ऑफ रजिस्ट्रेशन स्टुडंट काय होते मागच्या वर्षी, तर हा डाटा मी खूप वेळेस सांगितलेला आहे, एकदा परत सांगतो की मागच्या वर्षी टोटल रजिस्टर्ड कॅन्डिडेट 55,781 असा होता आणि हा डाटा तुम्ही कुठे बघू शकता तर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट MBBS आणि BDS ची आली होती, त्याच्यामध्ये हा डाटा देण्यात आलेला आहे की 55,781 विद्यार्थी इथं काय झालं होतं, रजिस्ट्रेशन झालं होतं CET सेल मध्ये. ठीक आहे, आता ह्या सगळ्या जागा 55,781 या सीटसाठी बॅटल करत असतात का, म्हणजे या जागांसाठी बॅटल करत असतात का, तर असं नाहीये. हे जे 55,781 विद्यार्थी आहेत ते BAMS, MBBS, BHMS, BUMS सोबतच फिजिओथेरपी या अलाइन्ड कोर्सेससाठी रजिस्ट्रेशन सुद्धा करू शकतात. ठीक आहे, तर एक सरळ डाटा बघितला आपण तर 55,781 असा डाटा मागच्या वर्षी रजिस्ट्रेशनचा होता महाराष्ट्र स्टेट कोटामधून. यावर्षी तो डाटा कमी होणार का, तर 100% कमी होणार. का कमी होणार, कारण यावर्षी महाराष्ट्रामधून फक्त 2,11,000 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे. मागच्या वर्षी किती विद्यार्थ्यांनी दिलेली होती तर 2,23,000 पर्यंत हा आकडा होता, तर 2,23,000 विद्यार्थ्यांनी काय दिलेली होती, एक्झाम दिलेली होती. यावर्षी तो आकडा 21,000 ना घटून 17,200 विद्यार्थ्यांनी घटून आलेला आहे. ठीक आहे, 17,200 विद्यार्थ्यांनी या वर्षी महाराष्ट्रामधून नीट 2025 ची एक्झाम दिलेली नाहीये मागच्या वर्षाच्या तुलनेनुसार. ठीक आहे, आता हे पण समजलं आपल्याला, तर याच्यामधून कमीत कमी 2,000 ते 3,000 विद्यार्थी कमी होणार आहे जे रजिस्ट्रेशन करणार. ठीक आहे, 52,000च्या आसपास हा आकडा असणार जो म्हणजे रजिस्ट्रेशन होणार महाराष्ट्रामध्ये CET सेलच्या 85% कोटामधून. याच्यानंतर आता विचार करून घेऊया आपण कॅटेगरी वाईज सीट डिस्ट्रीब्युशन किती आहे नीट 2025 साठी. बघा यावर्षी कॉलेजेस येणार का, तर हा आतापर्यंत आपल्याला माहित नाही, कारण CET वरती आतापर्यंत त्याची नोटिफिकेशन आली नाही, म्हणून आपण हे सांगू शकत नाही की यावर्षी BDS चे कॉलेज येणार आहे की नाही. पण एक गोष्ट नक्की झालेली आहे की BDSचं एक कॉलेज जळगाव मध्ये येणार आहे गव्हर्नमेंट मधून. ठीक आहे, पण तो कोणत्या राऊंड मध्ये येणार हे आतापर्यंत आपल्याला कळलेलं नाही. ते कधी कळणार, जेव्हा सीट मॅट्रिक्स येणार आणि सीट मॅट्रिक्स मध्ये तो डाटा दिसणार आपल्याला, तेव्हा कुठेतरी जाऊन आपल्याला हे कळणार. तरी सुद्धा हा मागच्या वर्षीचा डाटा आहे, मी पहिलेच सांगितलं तुम्हाला 2024चा हा डाटा आहे. ठीक आहे, त्याच्यानुसारच आपण हे बघत आहे. आता आपण SC कॅटेगरी मध्ये बघितलं, शेवटच्या व्हिडिओच्या शेवटी मी कट ऑफ सुद्धा तुम्हाला सांगून देईल. ठीक आहे, आता SC कॅटेगरी मधून बघितलं आपण तर 33 विद्यार्थी होते जे गव्हर्नमेंट, 33 विद्यार्थी आहे जे गव्हर्नमेंट साठी सीट त्याचे रिक्त आहे आणि प्रायव्हेट मध्ये 150, म्हणजे टोटल विद्यार्थी 183 आहे SC कॅटेगरीसाठी. जे SC कॅटेगरी मधून आहे 183 विद्यार्थी तिथं तुम्हाला बघण्यास मिळतात. ST कॅटेगरीसाठी 18 हे विद्यार्थी कशामध्ये आहे तर गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये त्यांची जागा रिक्त आहे आणि 80 जागा हे प्रायव्हेट मध्ये रिक्त आहे, म्हणजे 98. ठीक आहे, त्याच्यानंतर BJ कॅटेगरी बद्दल विचार केला आपण तर 8 विद्यार्थी हे गव्हर्नमेंट डेंटल कॉलेजसाठी आणि 34 हे प्रायव्हेट डेंटल कॉलेजसाठी आहे, म्हणजे टोटल किती झाले 42. ठीक आहे, NT1 साठी 7 विद्यार्थी गव्हर्नमेंट कॉलेजसाठी आहे आणि 29 विद्यार्थी कशासाठी आहे तर प्रायव्हेट साठी आहे. टोटल आकडा किती झाला तर 29 प्लस 7 किती होतात तर 36. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण विचार केला, माझा मॅथ कच्चा थोडे खूप जास्त. NT2 चा विचार केला तर 9 विद्यार्थी हे गव्हर्नमेंट मध्ये होते आणि 40 विद्यार्थी हे सेमी गव्हर्नमेंट म्हणजेच प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये रिक्त जागा आहे NT2च्या, म्हणजे टोटल जागा 47 आहे.
ठीक आहे. NT3 चा विचार केला तर 6 विद्यार्थी हे गव्हर्नमेंट कॉलेजसाठी रिक्त आहे आणि 23 जागा ह्या प्रायव्हेटसाठी रिक्त आहे, म्हणजे 29 जागा. ओबीसी साठी 49 जागा आहे आणि प्रायव्हेटसाठी 219, म्हणजे टोटल मिळून 268 जागा तुम्हाला बघण्यास मिळतात. SCBCचा विचार केला तर 26 जागा हे आपल्याला गव्हर्नमेंट डेंटल कॉलेजसाठी बघण्यात, GDC म्हणता आपण त्याला, आणि प्रायव्हेटसाठी 230 जागा रिक्त आहे. तसंच टोटल जागा किती आहे तर 256 जागा SCBC साठी रिक्त आहे आपल्या इथं. आता ओपनचा विषय केला आपण तर 60 विद्यार्थी हे कशासाठी आहे तर गव्हर्नमेंट कॉलेजसाठी आहे, म्हणजे गव्हर्नमेंट डेंटल कॉलेजसाठी, आणि 1235 हे ओपन कॅटेगरीसाठी आहे, म्हणजे टोटल विद्यार्थी किती तर 1295. ठीक आहे. EWS साठी 26 आहे ते जागा रिक्त आहे, 26 जागा ओपन कॅटेगरीसाठी आणि EWS कॅटेगरीसाठी, आणि प्रायव्हेट मध्ये यांना जागा रिक्त नसतात, म्हणजे 26. आता खूप सारे विद्यार्थ्यांचा हा प्रश्न असतो की माझी EWS कॅटेगरी आहे आणि माझं सिलेक्शन होणार की नाही होणार प्रायव्हेट कॉलेजमध्ये. तर 100% तुम्हाला कॅटेगरी बेनिफिट सुद्धा भेटणार जर का तुम्ही CET सेलच्या रजिस्ट्रेशननं कॅप राऊंडनं अलॉटमेंट झालं तुमचं, तर कॅटेगरी बेनिफिट सुद्धा भेटणार. सोबतच प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये तुम्हाला जर का ओपन कॅटेगरी सारखे मार्क असेल तर तिथं तुम्हाला प्राधान्य दिलं जाईल आणि सोबतच तुम्हाला तुमचं सिलेक्शन सुद्धा प्रायव्हेट कॉलेजमध्ये होणार. ठीक आहे. आता टोटल कॉलेजेस म्हणजे टोटल जागा किती आहे 242 जागा हे कॅटेगरी रिझर्व्ड आहे, ओपन कॅटेगरी पण त्याच्यामध्ये आली. ठीक आहे. आणि हे गव्हर्नमेंटसाठी. ठीक आहे. 242 जागा आहे फक्त. आता बाकीचे 250 सांगितलेले, 275 जागा सांगितलेले मी गव्हर्नमेंटसाठी, तर बाकीच्या जागा कुठे आहेत आता तर D1, D2, D3 या कॅटेगरीसाठी 16 जागा आहे, म्हणजे डिफेन्स ज्यांचे पालक हे डिफेन्समध्ये असतात म्हणजे आर्मीमध्ये असतात त्यांना 16 जागा रिक्त आहे गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये, आणि ऑर्फन म्हणजे जे अनाथ विद्यार्थी असतात त्यांच्यासाठी, आणि सोबतच PWD म्हणजे जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थी असतात त्यांच्यासाठी 17 जागा इथं रिकाम्या ठेवण्यात आलेल्या आहे. म्हणजेच हे जर का तुम्ही 242 मध्ये 33 विद्यार्थी ऍड केले, 33 विद्यार्थी ऍड केले तर 275 हा आकडा होऊन जातो, म्हणजे टोटल जागा 275 आपल्याला GDC मध्ये बघण्यास मिळतात. आता हा डाटा मी काढलेला आहे का तर नाही, हा डाटा ऑलरेडी अवेलेबल आहे. कुठं अवेलेबल आहे तर CET सेलच्या सीट मॅट्रिक्स वरती तुम्हाला हा डाटा बघण्यास मिळतात. राऊंड 1 मध्ये तुम्ही हे बघून घ्या. आता 2040. ठीक आहे. ह्या जागा कशासाठी आहे तर प्रायव्हेट कॉलेजसाठी रिक्त आहे, आणि प्रायव्हेट कॉलेजमध्ये डिफेन्स, ऑर्फन, PWD हे नसतं. ठीक आहे. तर टोटल 2040 जागा आहे. सोबतच 360 जागा कशासाठी आहे आपले IQ कोटासाठी आहे. ठीक आहे. आता याच्यामधून कशामध्ये सुद्धा तुम्हाला जर का ऍडमिशन हवं असेल तर तुम्ही नक्की मला 7887559633 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. 7887559633 7887559633. ओके. चूक करू नका, कारण खूप सारे विद्यार्थी आणि पालक नंबर चुकीचा टाकता आणि दुसरीकडेच कॉल लागून जातो. त्याच्यामुळे मला खूप जास्त सहन करावं लागलेलं आहे. खूप सारे लोक मला कॉल करतात आणि म्हणतात की तुम्ही चुकीचा नंबर दिलेला आहे, पण मी नंबर बरोबर देतो. प्लीज जरा हे बघून डायल करा. ठीक आहे. सो थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट डे. आय होप तुमच्या रँकनुसार तुम्हाला बेस्ट पॉसिबल कॉलेज अलॉट व्हावा, आणि जर का तुम्हाला कट ऑफचा व्हिडिओ बघायचा असेल BDSचा तर या व्हिडिओमध्ये क्लिक करून तुम्ही ते बघू शकता. थँक्यू.